नीट पेपर फुटीवर कॉक्रोच जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे। कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मात्र त्यांचा अद्याप राजीनामा आला नसून कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला यश मिळालंय। त्यामुळे सीजेपीनं पुन्हा पुढच्या शनिवारी आंदोलन करण्याचं ठरवलंय। मात्र यापूर्वी देखील देशात अनेक वेळा पेपरफुटीचं प्रकरण समोर आलंय। आतापर्यंत देशात किती वेळा पेपरफुटी झाली, अशा प्रकरणानंतर मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत का आणि दोषींवर नक्की काय कारवाई झाली आहे, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। भारतातील पेपरफुटीचा इतिहास पाहिला तर गेल्या दशकभरात एकही वर्ष असं गेलेलं नाही ज्या वर्षी एखाद्या मोठ्या परीक्षेचा पेपर फुटला नसेल। 2014 मध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील KGMU ओरल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागाची परीक्षा पेपर लीकच्या आरोपानंतर रद्द करावी लागली होती। त्यानंतर 2015 मध्ये आजच्या नीट परीक्षेपूर्वी घेतली जाणारी AIPMT म्हणजेच ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टचा पेपर तब्बल 10 राज्यांमध्ये फुटल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। या प्रकरणात रोहतक पोलिसांनी 2 डॉक्टरांसह 7 जणांना अटक केली होती। सर्वोच्च न्यायालयानं 6.3 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते। हाच प्रकार पुढे 2016 मध्येही पाहायला मिळालाय। उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची UPPSC परीक्षा आणि प्रांतीय नगरी सेवा PSC परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करावी लागली होती। 2016च्या नीट परीक्षेतही UP पोलिसांनी वाराणसीतून 8 जणांना प्रश्नपत्रिका पुरवल्याप्रकरणी अटक केली होती। 2017 मध्ये तर हिमाचल प्रदेशमध्ये बोर्डाच्या परीक्षेचे पेपर चोरीला गेले, तर महाराष्ट्रात HSC म्हणजेच 12वीच्या बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीचा पेपर मोबाईलवर लीक झाला होता। याच वर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC परीक्षेचा पेपर फुटल्यानं हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते आणि सर्वोच्च न्यायालयानेही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। 2018 आणि 2019 ही वर्ष देखील या गैरप्रकारांपासून मुक्त नव्हती। 2018 मध्ये CBSEच्या 10वीच्या गणित आणि 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांनी शिक्षकांसह 5 जणांना बेड्या ठोकल्या होत्या। गुजरात पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा पेपर 5-5 लाख रुपयांना विकल्याचं समोर आलं होतं, ज्यामध्ये भाजपच्या 2 सदस्यांना आणि 1 पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली होती। 2019 मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB आणि बिहार बोर्डाचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। 2020 आणि 2021च्या काळात कोरोनाचं सावट असतानाही पेपरफुटीचं सत्र सुरूच होतं। कर्नाटकात भौतिकशास्त्राचा पेपर ऑनलाईन लीक झाला, तर उत्तर प्रदेशमध्ये UPTETचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली होती। 2021 मध्येही नीट परीक्षेचा पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी सोशल मीडियावर उपलब्ध झाला होता। गुजरातमध्ये 15 लाख रुपयांना पेपर विकल्याप्रकरणी मोठी कारवाई झाली होती। गेल्या 2 वर्षांतील म्हणजेच 2022-23 आणि चा आलेख पाहिला तर हा आलेख अधिकच चिंताजनक आहे। 2022 मधील उत्तर प्रदेशातील लेखापाल भरती परीक्षा, राजस्थानमधील वनरक्षक भरती आणि बिहार लोकसेवा आयोगाची BPSC परीक्षा पेपर लीकमुळे रद्द झाली। EOUनं या प्रकरणात तब्बल 226 जणांना अटक केली होती, ज्यात मुख्य मास्टरमाइंडचा समावेश होता। 2023 मध्ये तेलंगणा SSC बोर्डाचा हिंदीचा पेपर WhatsAppवर लीक झाला, तर आसाममध्ये सामान्य विज्ञान आणि इंग्रजीचे पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली। महाराष्ट्रातही 2023 मध्ये 12वीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधी 1 तास आधी WhatsAppवर फिरत होता, ज्यामध्ये खासगी कॉलेजच्या शिक्षकांचं कनेक्शन समोर आलं होतं। या संपूर्ण इतिहासावर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी, CBIनं आणि विशेष टास्क फोर्सनं STF कारवाई करत शेकडो आरोपी, शिक्षक, दलाल आणि अधिकाऱ्यांना जेलची हवा दाखवली आहे। अनेक ठिकाणी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचा बोजा टाकण्यात आलाय। मात्र इतके मोठे घोटाळे होऊनही आजपर्यंत कोणत्याही बड्या मंत्र्यानं किंवा शिक्षण मंत्र्यानं नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं दुर्मिळच आहे। आता सध्याच्या नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश येणार का? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार की सरकार यावर काही वेगळा मार्ग काढणार आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।